शितले, लगेच कामाला लाग. हे बघ, भैयांच्या पक्षातलं लई महत्वाचं कोणतरी येणार आहे बघ. त्यांनी मला सांगितलंय ही मीटिंग लई महत्वाची आहे म्हणून. हे बघ, त्यांच्यासाठी आधी चहा ठेव आणि मग नंतर स्वयंपाकाला लाग. आणि सगळं नीटनीटकं कर बर का. भैयांनी मला आधीच बजावून सांगितलंय बघ. अहो मामी, काय हे? का काय झालं आता? तुम्ही भैयांच्या होत हो कशाला मिसळताय? आपलं ठरलंय ना, भैयांनी त्यांची ऑफिसची कामं ऑफिस मध्येच जाऊन करायची ते. पण आता भैयाच म्हणल्यात ना महत्वाची माणसं आहेत म्हणून तर भैयांनी त्यांना घरी बोलवलंय. मग आता त्यांची खातिरदारी नीटनेटके करायला नको. उगाच भैयांचं नाक कापलं जाईल. अगं आता सरचिटणीस आहेत ते. मामी, अहो या सगळ्यात आपल्या प्लॅनचं काय? या सगळ्यामुळे आपला प्लॅन फसतोय कसं काय कळत नाही तुम्हाला? कसला प्लॅन? ऐका त्या मामी, तुम्ही एवढा प्लॅन केलात तरी काल तो टॅलेंट आला की परत घरला. तुम्ही एवढं डोकं लावून त्या टॅलेंटला घराबाहेर काढलं, पण त्याचा काही उपयोग झाला का आता? माझा प्लॅन म्हण. प्लॅन माझा नाही, तुझा फसतोय. माझे प्लॅन कधीच फसत नसतात, कळलं का? ऐका आता मामी, तुमचं माझं काही वेगळं आहे वे. आपण दोघी एक टीम आहे ना. तर एरविलय टीम टीम करत असतीस ना, मग आज बी सगळं काम एकत्रच करू. आता तू गेली असतीस क्लासला आणि घरातलं सगळं काम मलाच करायला लागलं असतं. आता एक टीम आहे म्हणल्यावर मग करू की ही बी काम. म्हणूनच तुला थांबवून घेतली मी, कळलं का? पण मामी, हे बघ, आता पण बिन काय बी नाही. उगाच किस पाडत बसू नकोस. हे बघ, एका दिवसाने काय तुझी दुनिया इकडची तिकडे होत नाही. लगेच जा जा, लगेच कामाला लाग जा. समाधान, अरे 2 मिनिटं वेळ आहे का? हाय की, का हो नाना? नाही, जरा बोलायचं होतं. मग बोलूयात की, त्यात काय एवढं? का चहा घेत घेतच बोलूयात? नाही, नको. घरात सगळं व्यवस्थित आहे ना? घरी? अहो घरी समजा नीट आहे की. हा, उलट जरा हर्षवर्धन बी घरात रुळल्यात, त्यांचं बी काय टेन्शन नाही. बघू पुढं काय करायचं ती. आणि काय आपल्याला बी काय ना काहीतरी व्याप पाहिजेच की पाठीमाग. नाही म्हणजे शीतलची कोणाबद्दल तक्रार नाही ना? शीतल बद्दल? अहो तिच्याबद्दल काय तक्रार असायची? अहो लय समजूतदार आहे बघा पोरगी. घरातलं सगळं काम करती, सगळ्यांना सांभाळून घेते, अजून काय पाहिजे? नाही नाही, म्हणजे कुणाला उलट तर बोलत नाही ना? हो ना, उलट बोलायचा तर प्रश्नच येत नाही. लय सांभाळून घेते बघा सगळ्यांना. आणि खरं सांगू का नाना, आता शीतलचं आणि पुष्पीचं पण जरा पटायला लागले बघा. दिवसभर काय ना काहीतरी चालू असते दोघींच. आता शीतलच समजूतदार आहे, त्याच्यात काय येतोय प्रश्न? समाधान, शीतल जरा अल्लड आहे म्हणून काळजी वाटते बघ. काय चुकलं माकलं तर लहान म्हणून चूक पोटात घाल बाबा. नाना, अहो असं का बोलताय? नाही म्हणजे तुमच्या तोंडी अशी भाषा म्हणजे मला कस तरी वाटते हो. नाही, वाटलं म्हणून बोललो. शीतल जरा अवखळच आहे, फटकन काहीतरी बोलून जाते, पण तिच्या मनात तसं काय बी नसतं बरं का. अहो नाना, समजू शकतो मी. हा, अहो गावातल्या गावात दिली पोर, तुम्हाला काळजी वाटणं स्वाभाविक आहे. तुमचं बोलणं होत नाही. अहो मी बी एका पुरीचा बाप आहे, पण लक्षात घ्या नाना, शीतल बी मला पुरीसारखीच आहे. हा, आता नाही म्हणायला आमच्या घरात जरा कामाचा लोड असतो, पण आम्ही आहे की, मी आहे, जीजी आहे, आम्ही समजून घेतो तिला. कामाचं काय नाही रे, काम तर केलंच पाहिजे की. पण कसं आहे, 40 पिढ्यानंतर आमच्या घरात ही पोरगी जन्माला आली आणि लहानपणापासूनच आम्ही तिला पाठीशी घालत गेलो रे, म्हणून ती अशी आहे. नाना, अहो लग्न झाल्यानंतर शीतल लय समजूतदारपणे वागायला लागली बघा. अहो सगळं सांभाळती करती, आणि काय काळजी करू नका. केलाच काय अवखळपणात तर मी आहे की समजून घ्यायला. बोलून मनावरचा भार हलका झाल्यागत वाटते बघ. येतो मी. हा, शीतल, आवरलं का? पाहुणे आलेत, सरबत घेऊन बाहेर आहे लवकर. तुमच्या भैयानं तर मला चहा टाकायला सांगितला होता. मी काय मनात सांगतोय का? लवकर करा सरबत, पाहुण्यांना जास्त वेळ ताटकळत ठेवता येणार नाही. अर्जंट आहे.
परत आल्यापासून लेट येतातच बोलायला लागलाय माझ्या संग. एक ते एवढं डोकं लावून त्याला घराबाहेर काढलं, परत आल्यावर माझ्याच डोक्यावर बसायला लागले. काय तर जालिम उपाय काढलाच पाहिजे. त्या भैयानी मला घरात अडकवलंय ना, आता त्यालाच अडकवते. मग घेऊ बी जाईल की उंदीर त्याच्या माग माग. कसं आहे चंदू शेठ, अशीच जर का तुमच्या भागातनं कार्यकर्ते जायला लागले तर कसं चालायचं हो? येणारं वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे. 2019 मध्ये आपल्या पक्षाची ताकद दिसली पाहिजे, आपल्याला जोमानं काम केलं पाहिजे. त्यासाठी सगळेजण एकत्र पाहिजेत. हा, राहू द्या, नाही मी ते ठेवायचं. थँक्यू. बरं का, तुम्ही काय म्हणत होता? कोण गेले ना आपल्याला तोटा होऊ शकतो? तो कुंदन दळवी माहिती आहे ना तुम्हाला? हा, तो फुटलाय आणि तो आता जाऊन मिळालाय तो दुसऱ्या पक्षाला. त्याच्यामुळे आपलं खूप नुकसान होणार आहे आणि तो जाताना काही एकटा जाणार नाही. तसा त्याचा जनसंपर्क बी चांगला असल्यामुळं तो जाताना 2-4 जणांनंतर नक्कीच घेऊन जाणार. आणि ह्याच गोष्टीचं साहेबांना खूप टेन्शन आलंय. कशाला टेन्शन घेताय चंद्रशेठ? हा, टेन्शन घेण्यासारखा विषय आहे का हा? एकदम सोपं करून सांगायचं ना तुम्हाला. हा बघा, आता इकडे लक्ष द्या. समजा हे युद्धनीती असं समजा. हा, हे ग्लास सगळे जरे टॅलेंट. हा बघा, हे सगळे आपली माणसं. ओके. तुमचा कोण? तो दळवी. हा दळवी. हा, तो एकटा तिकडे गेलाय. ह्यानं काय केलं? आपल्या पक्षातली 2 माणसं फोडली, म्हणजे ही 2 माणसं तिकडं. आता त्यांच्याकडे 3 झाली, आपल्याकडे 3. आपण काय करायचं? आपल्या पक्षातनं 1 माणूस तिकडं पाठवायचा. तिकडे पाठवायचा? हा, असं त्यांना वाटलं पाहिजे. तो काय करेल? त्यांच्या तिकडच्या खबरी बिबरी काढेल, त्यांच्यामध्ये तिकडं काहीतरी होईल आणि मग आपला माणूस आपण परत बोलून घ्यायचा. सोबत आपले 2 गेले, त्यांनाही परत बोलवायचं. राहिलं कोण? दळवी. त्याला परत पक्षात घ्यायचं आहे का नाही घ्यायचं हे परत बघू.